इचलकरंजीतील एका गुन्हेगारी टोळक्यानं 40,000ची खंडणी मागितली होती, पण पैसे देण्यास नकार दिल्यानं शिवराज मानेला मारहाण करून त्याच्या घरावर हल्ला करण्यात आला। सोमवारी रात्री 10:30 वाजता घडलेल्या या प्रकारात गुंडांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली। या प्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील उमेश आरबोळे, ओंकार कदम, वैभव कोरवी यांच्यासह 9 जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। इचलकरंजीतील मंगळवार पेठेतील रेणुका मंदिराजवळ राहणारा 28 वर्षीय शिवराज माने 12 एप्रिलच्या रात्री महासत्ता चौकातील शांतीनाथ शाळेजवळ थांबला होता। त्यावेळी उमेश आरबोळेसह ओंकार कदम, मोहीन जमादार, वैभव कोरवी, अभिमंत्री आणि शिवराज चन्विरे यांनी शिवराज मानेकडे 40,000 रुपये खंडणी देण्याची मागणी केली। शिवराज माने यानं पैसे देण्यास नकार दिल्यानं या गुंडांनी शिवराजला मारहाण केली। त्यानंतर 13 एप्रिलच्या रात्री त्या 9 जणांनी शिवराज माने याच्या घरावर हल्ला करून घरासमोरील दुचाकींची कोयता आणि दगडांनी तोडफोड केली। त्यामुळे मंगळवार पेठेत प्रचंड दहशत आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। शिवराज माने याच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात उमेश आरबोळे, शिवराज चन्विरे, ओंकार कदम, योगेश बडोदेकर, मोहीन जमादार, वैभव कोरवी, अभिमंत्री, ओंकार काजवे आणि शकील गवंडी या 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे।